जालना शहरातील चंदनजिरा येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। क्रांतीज्योती महात्मा फुले चौकामध्ये माळी महासंघाच्या वतीने शोक सभेचे आयोजन। जालना शहरातील चंदनजिरा परिसरात क्रांतीज्योती महात्मा फुले चौकात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। अजितदादांच्या अचानक निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला असून सर्वत्र शोककळा पसरली आहे। या वेदनादायक घटनेच्या पार्श्वभूमीवर चंदनजिरा येथील सर्व गावकऱ्यांनी एकत्र येत अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन केले। श्रद्धांजली शोकसभा माळी महासंघाचे जालना जिल्हाध्यक्ष संतोष रासवे यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती। यावेळी उपस्थित मान्यवरांनी अजितदादांच्या सामाजिक राजकीय कार्याचा उल्लेख करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला। अजितदादांचे नेतृत्व, जनतेशी असलेली नाळ आणि विकासाभिमुख निर्णय यामुळे ते सर्वसामान्यांच्या मनात कायम राहतील अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। या श्रद्धांजली कार्यक्रमास नागेवाडी चंदनजिरा सुंदरनगर प्रभागाचे नगरसेवक अनिल तिरुखे, अनिल बोर्डे, दिनेश दैने, माजिद खान पठाण, अंबादास चितेकर, संतोष रासवे, रामेश्वर गाडेकर, गणपत भद्रे, हाफिज सय्यद नाजिम, शेख फारूक, शेख इब्राहिम, रियाज पठाण, अनिल खिल्लारे, सचिन दैने, लक्ष्मण घनवट, जफर पठाण, जावेद पठाण, गणेश इंचे, सुनील बोर्डे, अनिल तरासे, रितेश पंचारिया, सरदार खान, कुंजराम खरात, शुभम विधाते, आसेफ आतार, अमजद पठाण, प्रदीप रासवे यांच्यासह चंदनजिरा येथील प्रतिष्ठित नागरिक व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। अजितदादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी असून त्यांच्या आठवणी सदैव प्रेरणादायी राहतील अशा शब्दात उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। संपूर्ण कार्यक्रमात शोकमय वातावरण असून अजितदादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मौन पाळण्यात आले। माळी महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष रासवे यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले। काल महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं। त्यांच्या जाण्याने खरोखरच महाराष्ट्राची नव्हे देशाची मोठी हानी आहे। अजितदादा पवार यांचं काल अपघाती निधन झालं। मी फेसबुकवर बातमी पाहिली, मन शून्य झालं, स्तब्ध झालो। मनाला न पटणारी गोष्ट होती की अजितदादाच्या जाण्याने राजकारणामधील खरोखर एक हुनरी नेता, निडर नेता, खरं बोलणारा, जे खरं आहे ते खरंच, जे खोटं ते खोटंच बोलणारा नेता आज महाराष्ट्राने आणि महाराष्ट्राच्या जनतेने गमावलेला आहे। अजितदादाचं एक वैशिष्ट्य आहे की मी काही राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नाहीये, पण अजितदादाची भाषणाची शैली, बोलण्याची स्टाईल आणि त्यांचं जे कामाचं कर्तव्य होतं त्यांच्यावर खरंच त्यांचं म्हणजे ऐकण्यासारखं होतं। अजितदादा यांचं राजकारण मी कधीही समाजावर राजकारण त्यानं कधीही केलेलं आपण कधी उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं नाहीये। जे जातीवादीचे जे राजकारण आहे ते अजितदादाकडून कधी झालेलं नाही, अशी त्यांची ओळख होती। प्रशासनावर, शासनावर ज्यांचा दबदबा होता असे जे अजितदादा यांना आपण काल गमावलेला आहे। अशा नेत्याला, लाडक्या नेत्याला, लोकनेत्याला चंदनजिरा परिसरातील नागरिकांच्या वतीने, माझ्या चितेकर परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहोत। क्रांती सूर्य महात्मा फुले प्रतिष्ठान, त्याचप्रमाणे संपूर्ण चंदनजिरा येथील समस्त नागरिकगण आज या ठिकाणी कालकथित अजितदादा पवार यांच्या मरणाने तीव्र दुःख झालेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी सर्वसमावेशक नागरिकांच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करत आहोत। मित्रहो, अजितदादा पवार हे कधीही जाती भेदाचं राजकारण केलेले नाहीत आणि तडक फडक बोलणारे व्यक्तिमत्व ते आम्ही आज हरून बसलेलो आहोत। गेल्या 40 वर्षाच्या राजकारणात त्यांनी कोणत्या व्यक्तीचा किंवा कोणत्या जाती धर्माचा द्वेष केला नाही, असं ते व्यक्तिमत्व आज आम्हाला सोडून गेलेलं आहे। विशेष म्हणजे काल सकाळी 8:10 मुंबईवरून बारामतीकडे जात असताना, पुण्यावरून बारामतीकडे जात असताना
त्या ठिकाणी 8:45 जी दुर्घटना झाली आणि पाहता पाहता संपूर्ण महाराष्ट्राला देशाला कळालं की अजितदादा पवार यांचा ॲक्सिडेंट विमानाने ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्यामुळे सर्व समावेशक समाज आज दुःखामध्ये सहभागी झालेला आहे. म्हणून आज त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो हीच या ठिकाणी मनोकामना व्यक्त करून या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करत आहोत. धन्यवाद. जब तक सूरज चांद रहेगा अजीत दादा पूरी दुनिया में तुम्हारा नाम रहेगा. यावेळेस आपला सांगताना अत्यंत असं दुःख होतं. काल अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आणि धडाडीचे असे सर्वसामान्यांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व या महाराष्ट्राने गमावलेलं आहे. विशेष करून आम्ही चंदनजीराव वासियातर्फे महात्मा फुले चौक येथे सर्व चंदनजीराव वासी यांच्या वतीनं दादांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करीत आहोत. दादांनी कधीही कोणत्याही प्रकारचा जातीभेद न करता सर्वसामान्यांसाठी झटणारे दादा, अहोरात्र मेहनत करणारे दादा हे तुम्हा आम्हा सर्वांना सोडून गेलेले आहेत. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव ही या ठिकाणी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि दादांना भावपूर्ण श्रद्धांजली संपूर्ण चंदनजीराव वासी यांच्या वतीनं अर्पण करतो.